नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ. येथे ग्रहतारे बोलतात. निप्पाणी ज्योतिष कार्यालय. बऱ्याच दिवसानंतर आपण रेकॉर्डिंग करतो. हे रेकॉर्डिंग आपल्या मीटिंगवरतीच चालू आहे. बरेच असे विषय आहेत जे आपल्या यूट्यूबवरती मी टाकलेत, पण काही तांत्रिक कारणामुळं रेकॉर्डिंग होत नाही आहे. म्हणून हे बऱ्याच दिवसानंतर रेकॉर्डिंग चालू आहे. विषय असा आहे की बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही घटना दिसतात आणि ह्या दिसलेल्या घटना कशा पद्धतीनं समोर येतात आणि काय येतात हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि त्याचं कारण जे आहे, हे कारण ज्योतिषाच्या ही लक्षात येत नाही. आणि हे ज्योतिषाच्या लक्षात काय येत नाही, तर हे असंही आहे हे त्या ज्योतिषाच्या डोक्यात नाही आहे, असं माझं म्हणणं आहे. आणि जर तसं येत असेल आणि त्या पद्धतीनं त्या ज्योतिषाने विचार करत असेल, तर ती सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. आणि तो भाग आपल्याला आज विचार करायचा. हा प्रकार आजचा आहे आणि हा नवीनच आहे असा विषय नाही आहे. हा प्रकार पूर्वीपासूनच आहे. हा प्रकार पूर्वीपासूनच आहे. आणि हा प्रकार ज्या वेळेला पूर्वीपासूनचा आहे त्यावेळेला ती घटना होते आणि त्याचा परिणाम त्या मेलच्या किंवा फिमेलच्या म्हणजे स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या जीवनात पडतो, त्याच्या वैवाहिक जीवनात पडतो. ही गोष्ट आपण लक्षातच घेत नाही. विषय आहे, एक प्रेम प्रकरण झालं, त्या प्रेम प्रकरणातून किंवा लग्न झालं, म्हणजे प्रेम प्रकरणच नाही, लग्न झालं आणि त्या लग्नानंतर किंवा प्रेम प्रकरणानंतर त्या मुलाच्या आयुष्यात आलेली मुलगी किंवा त्या मुलीच्या आयुष्यात आलेला मुलगा ज्या वेळेला आत्महत्या करतो, इथं मी आत्महत्या करतो म्हटलंय, काही वेळेला अपघात सुद्धा होईल. नॅचरल मृत्यू हा फार कमी ह्याच्यामध्ये दिसेल, पण तो देखील इथं दिसेल. पण इथं अपघाती मृत्यू आणि आत्महत्या ह्या दोन प्रकार, म्हणजे कोणत्याही प्रकारची आत्महत्या आणि कोणत्याही प्रकारचा अपघात हे आपण धरूया. हे होत असते वेळी त्या मुलाच्या आयुष्यामध्ये किंवा त्या मुलीच्या आयुष्यामध्ये कसा फरक पडतो याचा विचार आपल्याला करायचा. आता विषय बाधेचाच आहे, त्यामुळे बाधेच्याच विषयातून हा येणारा विषय आहे. महत्वाची गोष्ट कशी राहते, मेला तो मुलगा किंवा ती मुलगी दुसरं लग्न करते, दुसऱ्या तिच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या आयुष्यामध्ये दुसरी व्यक्ती येते. मग त्यांच्या जीवनामध्ये काही फरक पडतो का? पडतो, आणि तो अत्यंत गंभीररित्या पडतो. आणि ही गोष्ट पत्रिकेप्रमाणे नव्हे, तर त्या आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या ह्याच्याप्रमाणात येते. आणि ही ज्या वेळेला गोष्ट ज्योतिषाच्या लक्षात येईल, त्यावेळेला ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा उपाय करण्यासाठी खूप वेगळा प्रकार निर्माण होईल. त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये असलेला हा योग किंवा मुलीच्या म्हणजे मुलाच्या पत्रिकेमध्ये असलेला योग, याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येते प्रकर्षानं. मुलीच्या आयुष्यात आलेल्या मुलानं जर का आत्महत्या केली, तर हा विषय तितकाच मोठा गंभीर होतो. मुलीने केली तरी सुद्धा गंभीर होतो. म्हणजे दोन्ही सारख्याच विषय आहेत. तर ज्या वेळेला ही आत्महत्या होते, आत्महत्या झाल्यानंतर तो प्रेतात्मा, म्हणजे आत्महत्या झाल्यानंतर त्या प्रेतात्म्याला मोक्ष मिळत नाही, हे तर नॅचरल आलं, म्हणजे हा विषय तर नाहीच आहे. पण ज्या वेळेला ही गोष्ट समोर येते, ज्यातून ते प्रेत तयार झालेलं आहे, प्रेतात्मा तयार झालेला आहे, आणि तो प्रेतात्मा त्या मुलीवर किंवा मुलावरती हावी होतो. आणि हा हावी झालेला प्रेतात्मा मग त्या मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं
कृत्य करतो आणि एक त्याच्या जीवनाला आणि कलाटणी वेगळी मिळते. बऱ्याच वेळेला प्रश्न म्हणजे ज्योतिषांना पडतोय, की मुलाच्या म्हणजे ॲक्सिडेंट आपण म्हणजे एक मुलगा धरूया, म्हणजे आत्महत्या केली मुलग्यानं धरूया, मुलीच्या पत्रिकेमध्ये असा कोणता योग नाही आहे, म्हणजे काही भांडणं होण्याचा किंवा बाकीच्या होण्याचा. हां, बाबाकडे तिच्याकडे पत्रिकेमध्ये विषकन्या नावाचा वियोग आला, त्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. ही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये आलेली जी पहिली व्यक्ती आहे, ही पहिली व्यक्ती मरण्यासाठी सुद्धा त्या मुलीच्या आयुष्यामध्ये म्हणजे पत्रिकेमध्ये काय पाहिजे, विषकन्या हा योग पाहिजे आणि तरच त्या घटना घडतात, नाहीतर घडत नाहीत. ही पहिली गोष्ट. मग झालं, त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये विषकन्या योग आहे, तो मुलगा मेला, सगळं इथपर्यंत आपण त्याचा विचार केला. मग त्याच्यानंतर तर त्या मुलीचं जीवन चांगलं होतं, वाईट होतं, कोणी काय प्रॉब्लेम येतात, कसे प्रॉब्लेम येतात, याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि हा विचार करत असतेवेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, आणि ती म्हणजे त्या मुलीच्या आयुष्यामध्ये दुसऱ्या लग्नानंतर किंवा दुसऱ्या प्रेम प्रकरणानंतर मोठी वादळं येतात आणि ती वादळं त्या मुलीच्या आयुष्यामध्ये प्रचंड उलटा पालट करतात. मग असं का होत असेल? तर तो जो मुलगा असतोय, ज्या मुलानं त्या मुलीसाठी आत्महत्या केलेली असते, ॲक्च्युली ती मुलगी विषकन्या आहे, त्या विषकन्येमुळं हा भाग झाला आहे, हे सगळं बरोबर आहे. पण तरीसुद्धा तो मुलगा जो असतोय, त्या मुलाच्या जी प्रेतात्मा आहे, तो प्रेतात्मा त्या मुलीची पाठ सोडत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आली. आणि त्यानंतर त्या मुलीच्या आयुष्यामध्ये, मी ते मुलाच्या आयुष्यामध्ये सुद्धा दोन्ही, तर ती घटना म्हणजे त्यानंतर मग वादळं यायला चालू होतात आणि त्याच्या जीवनाला टोटली कलाटणी वेगळी मिळते. मग अशा वेळेला त्या मुलीला जर म्हणजे मुलं झाली तर ती विकृत होणं, अपंग होणं, पुनर्जन्माची होणं किंवा बाकीच्या आणखी काही गोष्टी आहेत, तो दुसरा मुलगा आहे तो देखील लॉस होणं, तो देखील मरणं वगैरे अशा गोष्टी होतात. मग यासाठी काय करायचं? तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये किंवा मुलाच्या पत्रिकेमध्ये हा योग नाही, योग दिसत नाही, लक्षात ठेवा. तो तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं शोधून काढावा लागेल. आणि तो योग ज्यावेळेला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं शोधून काढता, त्यावेळेला तुमच्या लक्षात असं येतंय की इथं ती जर बाधा बाजूला झाली तर तो मुलगा किंवा मुलगीच्या आयुष्यामध्ये पडणारा जो एक आलेलं जे वादळ आहे, ते तुम्हाला शांत करता येते. मग याच्या ज्या मेथड्स आहेत, मग त्याला बाजूला काढणं, ह्या मेथड्स वेगळ्या आहेत. त्याचा अभ्यास ज्योतिषाने करायचा आहे आणि त्याचा विचार वेगळा करून तो भाग आपल्याला त्यातनं बाजूला काढता येईल आणि त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं नंतरचं जीवन आपल्याला सुखी करता येईल. नमस्कार.